हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं साईबाबांच्या पालखी सोहळ्याच्या ब्लॉगमध्ये. इथं बाळांनी दर्शन घेतलं. तुम्ही म्हणशाल त्याचे शूज का नाही काढले, ती ऐकत नव्हती त्यामुळं नाही काढले. इथं बाळांनी इथं दिंडीत जे जातात त्यांच्यासाठी नाश्ता पण होता, पोहे आणि जिलेबी. इथे इतका छान तो घोडा नाचत होता, खूप म्हणजे खूप जास्त छान. हे सगळे घोडे असे ना एका बाजावर एक घोडा नाचत होता. त्यानंतर खूप जास्त मज्जा केली आम्ही ते घोडा बघून. हे दिंडीच्या स्वागतासाठी असतं, दिंडी जाती ना, मग त्याच्या स्वागतासाठी हे असे घोडे नाचवले जातात. तुमच्याकडे नाचवता की नाही का नक्की कमेंट करून सांगा. आमची दिंडी म्हणजे आमचा एक मोठा घरचा सोहळा असंच आम्ही समजतो. इथं हा घोडा आहे ना सलामी देत होता, बघा किती छान सलामी देत होता तो. त्याच्यासमोर पालखी ठेवलेली होती, त्याच्यासाठीच तो सलामी देत होता. इथं सलामी देऊन झाली त्याच्यानंतर आहे ना त्यांचं असं असतं की त्या घोड्याला खाली ते मालक आहे ना ते झोपवत्या. म्हणजे तो घोडा स्वतः झोपवतो ते सांगता, आणि मग तो पैशाची मागणी करतो. तेव्हा तो मालक त्याचा सांगतो ना की हा उठ आता, झाले आपले पैसे, तेव्हाच तो उठतो. इथं गावकऱ्यांनी सगळ्यांनी त्याला पैसे दिले. मग त्यानंतर दिंडीचं निघायचा हे झालं, हा रथ आहे. इथं पालखी उचलता आणि रथात ठेवता हे सगळेजण शिर्डीला. मग ती पालखी घेऊन कोणी खांद्यावर पण घेतं, मग कोणी त्याच्यात पण ठेवता. अशी खांद्यावर घेऊन साईबाबांची पालखी निघालेली आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. इथं आम्ही फोटो